नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, KB रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या तासाला भाग क्रमांक 2 गद्य पद्य यामधील 7वा घटक आपण आज अभ्यासणार आहोत। इयत्ता 12वी। घटकाचं नाव आहे विंचू चावला। हे भारूड या ठिकाणी संत एकनाथांचे आपल्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि याच भारूडाचा खूप मोठा संदेश याच भारूडातून खूप मोठा संदेश संत एकनाथ आपणाला देत आहेत। तर सुरुवातीला आपण कवींचा म्हणजेच संत एकनाथांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला एक अमोघ अशी संत परंपरा लाभलेली आहे आणि संत परंपरेतील प्रत्येक संतांनी या ठिकाणी महाराष्ट्राला खूप मोठी शिकवण या ठिकाणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दिलेली आहे। अगदी संत ज्ञानेश्वरापासून तर संत तुकारामांपर्यंत या ठिकाणी सर्व संतांनी एक लोकशिक्षकाची भूमिका त्यावेळी घेतलेली होती आणि आज शतकानुशतक त्यांनी दिलेली शिकवण आजही या ठिकाणी आपल्या उपयोगी पडत आहे। हे या ठिकाणी आपलं भाग्य म्हणावं लागेल। तर बघा, विंचू चावला हे भारूड संत एकनाथांचं आज आपण बघणार आहोत, अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण संत एकनाथांचा परिचय आपण करून घेऊ। बघा, संत एकनाथांचा कार्यकाल इसवी सन 1532 ते 1599 हा त्यांचा कालखंड आहे। श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला। बघा, संत एकनाथांचा पहिला ग्रंथ जो असेल पहिला ग्रंथ आहे त्याचं नाव चतुश्लोकी भागवत। भागवतातील 4 श्लोकांवरती हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य त्यांनी लिहिलेलं आहे। ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली आहे। पाठशुद्ध म्हणजे शुद्ध प्रत, भाषेतील शुद्ध प्रत ही त्यांनी मराठीतील ही ज्ञानेश्वरीची तयार केलेली होती। वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला। जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले। जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले। बघा, संत एकनाथांनी त्यावेळी जे समाजाचं प्रबोधन केलं त्यांच्या भाषेमध्ये, सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये त्यांनी या माध्यमातून, या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून किंवा भारूड या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम त्या काळी केलेलं होतं आणि म्हणूनच समाज प्रबोधनाचं म्हणजेच लोकशिक्षणाचं काम त्यांनी त्यावेळी केलं होतं। म्हणून त्यांना लोकशिक्षक असंही म्हटलं जात होतं। लोकशिक्षणाचं त्या काळचं या ठिकाणी महत्त्वाचं कार्य त्यांनी अज्ञानी, अशिक्षित आणि अंधश्रद्धा समाजात पसरलेल्या अशा समाजाला ज्ञानदान किंवा अशा समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न या भारूडसारख्या कला प्रकारांमधून मराठीतील त्यांनी केलेला हा दिसून आपल्याला येतो। तर बघा, भारूड हा काव्य प्रकार काय? भारूड याचा अर्थ बहुरूढ म्हणजे सर्वांमध्ये, सर्व समाजामध्ये रूढ असा भारूड, बहुरूढ असा या भारूड शब्दाचा अर्थ आहे। बघा, भारूड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला। बघा, या भारूड प्रकाराची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी केली। ती प्रथम त्यांनी साहित्यामध्ये आणलं आणि संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला आणि त्यानंतर संत एकनाथांनी हा भारूड प्रकार सर्वाधिक लोकप्रिय केलेला आपणाला दिसून येतो। अगदी मराठी माणसाच्या मनामनापर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम या भारूडाने केलेलं आहे। तर बघा, त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली। त्यामुळे भारूड
म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये तत्वज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं म्हणून लोकांनी त्या प्रकाराला या ठिकाणी काय केलं, आपलंसं केलं. म्हणून हा भारूड प्रकार त्या काळी आणि आजही लोकमानसामध्ये काय आहे किंवा लोकमानसात समाजामध्ये लोकप्रिय झालेला आहे. आणि हा प्रकार आजही समाजामध्ये खूप लोकप्रिय मानला जाणारा हा भारूड प्रकार आहे. आणि यातून समाज प्रबोधनाचं काम हे सर्वात महत्त्वाची गोष्ट या भारुडाकडे यातून बघितली जाते. आणि बघा, जनमानसामध्ये या भारूड प्रकारातून संत एकनाथांनी आपला ठसा उमटवलेला होता. आणि भारूड जर नाव आपण उच्चारलं तर संत एकनाथांचं नाव घेतल्याशिवाय या ठिकाणी राहवत नाही. म्हणून भारूड आणि संत एकनाथ यांचा या ठिकाणी खूप जवळचा संबंध या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर बघा, भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. बघा, भारूड यातून काय एक आध्यात्मिक रूपकात्मक साहित्य म्हणून या भारूड प्रकाराकडे बघितलं जातं. आणि या भारुडाचा उद्देश सर्वसामान्य जी काही जनता आहे त्या जनतेला पारमार्थिक नीती, परमेश्वराचे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानावरती आधारित नीतीची शिकवण द्यावी. आणि त्या मार्गातील जो काही उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी या भारूड प्रकाराचा असतो. म्हणजे जी प्रत्येक धर्माने या ठिकाणी जे तत्वज्ञान दिलेलं आहे, बघा, सर्व तत्वज्ञान या ठिकाणी जे काही दिले गेलेलं आहे प्रत्येक धर्माचं, त्यातील हिंदू धर्म आहे, त्यातील हा भागवत संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायातील संत एकनाथ हे महत्त्वाचे संत कवी म्हणून ओळखले जातात. आणि त्यांनीही याच माध्यमातून किंवा भागवत धर्मातून, भागवत संप्रदायातून, वारकरी संप्रदायातून त्यांनी हाच संदेश या ठिकाणी या भारुडाच्या रूपानं दिलेला आहे. पारमार्थिक नीतीची शिकवण या भारुडाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्यांनी दिलेली आहे. आणि बघा, संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. बघा, संत एकनाथांनी भारूड या माध्यमाच्या वापरातून त्यांनी जे सांसारिक, जे प्रपंच करणारे लोक आहे त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपकाच्या माध्यमातून त्यांनी शिकवण ही परिचित त्यांना करून दिलेले आहे. सोप्या सोप्या उदाहरणातून या ठिकाणी संत एकनाथांनी समाजाचे डोळे उघडण्याचा, तत्वज्ञानातून डोळे उघडण्याचा प्रयत्न या भारूड प्रकाराच्या माध्यमातून केलेला आपणाला दिसून येतो. बघा, एकनाथी भारुडाची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. बघा, संत एकनाथांनी जी रचलेली भारुडे आहे ती विलक्षण नाट्यपूर्ण आहे, नाट्यमयता तिच्यामध्ये आहे. आणि त्यातील जे काही संवाद आहे ते अगदी मनाची पकड, चटकन मनाची पकड घेणारे ते संवाद आहेत. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. बघा, संत एकनाथांनी मराठी साहित्यामध्ये किंवा मराठीमध्ये 300 भारुडे या ठिकाणी रचलेली आहे. आणि त्यातील काही भारुडे ही त्यांनी म्हणजे हिंदी भाषेतही ती प्रसिद्ध झालेली आहे. अशा प्रकारे संत एकनाथांच्या भारुडांचा या ठिकाणी प्रपंच मराठी साहित्यामध्ये आपणाला दिसून येतो. एक लोक विलक्षण संत म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं. तर बघा, तर या भारुडातून विंचू चावला या भारुडाच्या माध्यमातून ते आपल्याला काय संदेश देतात किंवा ते काय शिकवण आपल्याला देतात. तर बघा, विंचू म्हटल्यानंतर एक विषारी घटक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो की त्याच्या दंशाने या ठिकाणी आपल्याला विषबाधा त्याची झाली तर अतोनात या ठिकाणी वेदना होत असतात. मग अशा विषारी प्राण्याला अनुसरून त्याचा मानवी जीवनाशी एक रूपकात्मक चित्रण त्याचं मानवी जीवनाशी कसं व्यक्त केलेलं आहे या भारुडामध्ये या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. तर बघा, या भारुडातून थोडक्यात काय सांगायचं आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे.
भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. विंचू चावला या भारुडात काम क्रोध हे विकारांचे प्रतीक आहे. विकारांनी मानव जीवन दूषित होते. या तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाणवावेत आणि अंतकरण शुद्धी करावी असा संदेश या भारुडातून संत एकनाथांनी सर्वसामान्य जनतेला किंवा जनांना दिलेला आपणाला दिसून येतो. बघा, हे आध्यात्मिक रूपक आहे. विंचू चावला भारुडात काम क्रोध. बघा, माणसाला विकार षडविकाराने मनुष्य प्राणी ग्रासलेला आहे आणि या षडविकाराने ग्रासलेल्या मनुष्य प्राण्याची कशी अधोगती झालेली आहे, हीच अधोगती अचूक संत एकनाथांनी बघितली आणि याच विकारांवरती संत एकनाथांनी केलेला हा आघात आहे. हा आघात त्यांनी कशा रूपाने मांडलेला आहे तर बघा, विकारांनी मानवी जीवन काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. मनुष्य प्राणी आपली नीतिमत्ता विसरलेला आहे. माणसातील माणूस पण विसरत चाललेला आहे या विकारांमुळे. म्हणून या तमोगुणांचा नाश माणसाच्या ठिकाणी व्हावा आणि माणसांनी काय करावं, सत्वगुण अंगी बाणवावेत, म्हणजे सत्वगुणांचा अंगीकार मानवाने स्वीकारावा या उद्देशातून या भारुडांची रचना केलेली आहे. सत्वगुणांचा स्वीकार करून आपलं अंतकरण शुद्ध करावं हा या भारुडाचा या ठिकाणी उद्देश आपणाला दिसून येतो किंवा संदेश संत एकनाथांना या भारुडाच्या माध्यमातून द्यावयाचा आहे सर्वसामान्य जनांना. तर बघा, विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. बघा, हे जे काही भारुड आहे, हे भारुडातील जो विंचू आहे, तो विंचू म्हणजे काय आहे की काम आणि क्रोध हे विकाराचं प्रतीक तो मानला गेलेला आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. बघा, सर्वात मोठा संदेश या माध्यमातून किंवा या भारुडातून संत एकनाथांनी सबंध मानव जातीला या ठिकाणी दिलेला आपणाला दिसून येतो की काय, की काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग आणि संताप. हे जेव्हा जेव्हा माणसाच्या ठिकाणी येतील किंवा याचं आचरण जेव्हा जेव्हा मनुष्य करेल किंवा याची बाधा जेव्हा मनुष्याला होईल तेव्हा तेव्हा मनुष्याचं वर्तन कसं असतं, एखादा विंचू चावल्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था जशी असते तसे हे विकार, काम क्रोध हे विकार माणसाला झाल्यानंतर त्या विंचू चावल्या नंतर जसा मनुष्य वर्तन करतो त्यापेक्षाही विषारी वर्तन हे माणसाचं काम क्रोध या विकाराच्या अंगीकारामुळे किंवा जडल्यामुळे मनुष्य प्राण्याला होतो असं संत एकनाथ आपणाला या अभंगातून सांगतात. आणि मनुष्य प्राणी विंचू चावल्यामुळे जसा तो बेताल होतो तशीच अवस्था हे काम क्रोध विकाराची त्याला लागण झाल्यानंतर तोही बेताल त्या विंचू चावल्यासारखा हा मनुष्य प्राणी होतो. हेच संत एकनाथांना आपल्या निदर्शनास आणून द्यावयाचं आहे. तर बघा, विंचवाच्या चावण्याने माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य अशा वेदना होतात. बघा, विंचवाच्या दंशाने आपल्या शरीरात जे विष प्रवेश करतं आणि त्या विष प्रवेश झाल्यानंतर आपल्याला त्या विषामुळे असह्य अशा वेदना होत असतात. तसेच काम आणि क्रोध याच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. विंचवाच्या दंशाने मनुष्याला वेदना, जीवन त्याला असह्य होतं. तसंच काम क्रोध याच्या बाधेमुळे मनुष्य प्राण्याला काय होतं,
तर त्याचं जीवन हे अविचारी होतं. अविचारी होतं. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. मग अशा प्रकारे मनुष्य प्राणी काम क्रोध या बाधांमुळे तो अविचारी झाला किंवा ही बाधा त्याला झाली, तर मनुष्याने काय करावं? तर संत एकनाथ महाराज आपणाला सांगतात की काय, की सत्वगुणांचा आश्रय हा मनुष्य प्राण्याने घ्यावा. आता सत्वगुण काय आहेत? तर बघा, सत्वगुण, सत्व, रज व तामस असे 3 गुण या ठिकाणी आहेत. त्यामधला तम म्हणजे दुर्गुण आणि तमोगुण. तम म्हणजे राक्षसी किंवा तामसी किंवा दुर्गुण असं म्हटलं जातं. सत्व हा या ठिकाणी सत्व काय आहे? तर सत्व म्हणजे हा ईश्वराचा, परमेश्वराचा, या ठिकाणी परमेश्वराकडे असलेला गुण आहे. सत्वगुण म्हणजे चांगला, सात्विक, सज्जन वृत्तीचा असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. आणि तम म्हणजे दुर्गुण असा अर्थ या ठिकाणी त्याचा आहे. तर बघा, मग सत्वगुणांचा आश्रय जर मनुष्याने घेतला या विकारांची किंवा हे जे काही क्षणविकार माणसाला झाल्यानंतर त्याने जर सात्विक किंवा सत्वगुणांचा आधार घेतला तर त्याचं जीवन नक्कीच या ठिकाणी सुंदर होईल. तो विचारी पुरुष किंवा विचारी व्यक्ती या ठिकाणी घडेल असं संत एकनाथ महाराज आपणाला या अभंगातून सांगतात. तर बघा, संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. बघा, संत एकनाथांना अंधश्रद्धेवरती या ठिकाणी प्रचंड चीड होती. तीही आपल्याला या अभंगामध्ये दिसून येते. आणि जे काही अंगारे धुपारे आहे यावरतीही त्यांनी कडाडून टीका, प्रहार या भारुडामध्ये केलेला दिसून येतो. अंगाराच ते म्हणतात लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा. जर तुम्हाला अंगाराच जर लावायचा असेल तर तुम्ही काय करा? सत्वगुणांचा लावा. म्हणजे सत्वगुणाचं आचरण तुम्ही करा, नक्कीच तुमचा उद्धार होईल असं संत एकनाथ या निमित्ताने आपल्याला सांगतात. म्हणजे सद्गुणांचा अंगीकार तुम्ही करा, मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. बघा, जर तुम्ही सत्वगुणांचा, चांगल्या गुणांचा स्वीकार केला तर तुमच्यातील दुर्गुण काय होतील? निघून जातील. तुमच्या सद्गुणांचा विकास होईल आणि त्याचं समाधान तुम्हाला लाभेल. असा मोलाचा उपदेश, संदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केलेला आहे. प्रत्यक्ष भारूड या ठिकाणी आपण पुढच्या तासाला बघू, अभ्यासू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.